पाटील यांची सोमवारी पुण्यामध्ये बैठक। पुणेकरांच्या पाणी प्रश्नाबाबत जलसंपदा विभागाची बैठक। महापालिका जास्तीचे पाणी वापरत असल्याचा आरोप। नागपूरचे पालकमंत्री बावनकुळेंची पोलिसांसोबत बैठक। शहरात कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी बैठक। पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती। हिंगोली जिल्ह्यात वन्य प्राण्यांकडून खरीप पिकांची नासाडी। शेतकरी चिंतेत, वन विभागाने बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांकडून मागणी। घराभोवती करंट देऊन कुटुंब संपवण्याचा कट। राजकीय वैमनस्यातून वचप काढण्यासाठी घाट। यवतमाळच्या घाटंजी पोलीस ठाण्याअंतर्गत घटना। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा कहर। ग्रामीण भागात जोरदार पावसामुळे नद्यांना पूर। संभाजीनगरच्या काही तालुक्यात जोरदार पाऊस। पुण्याच्या खडकवासला धरणातून विसर्ग वाढवणार। आज 4026 क्युसेकने विसर्ग राहणार सुरू। खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्गात होणार वाढ। पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली। पाणी पुरवठा करणारी 4ही धरणं भरली। पुण्यातील 4 धरणं मिळून 90% पाणीसाठा। सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस। जावळी आणि महाबळेश्वरमध्ये तुफान बॅटिंग। अलिबाग समुद्रात बेपत्ता 3 मच्छीमारांचा शोध सुरू। दुर्बीण आणि थर्मल ड्रोनच्या सहाय्याने शोध सुरू। काल अलिबागच्या खांदेरी किल्ल्याजवळ बोट बुडाली। बोटीवरील 5 खलाशी 9 तास पोहून आले किनाऱ्यावर। छत्रपती संभाजीनगरमधील बालकांना लुळेपणा प्रकरणी पोलिओचा संशय फेटाळला। खंबाट वस्तीतील मुलांचा अहवाल निगेटिव्ह। विहिरीच्या पाण्यावर संशय, पाण्याची तपासणी सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।